हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव निखिल. आज आता मी आलो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून आम्ही निघूया ताबो किंवा नाकोसाठी आणि बघूया आजचा स्टे कुठे घ्यायचा तो. आता आणि ब्रेकफास्टसुद्धा सुंदर आहे. तुम्ही बघू शकता दीप्ती जिनल ब्रेकफास्ट चालू आहे. जिनलने ऑमलेट मागवलेलं आहे आणि मम्माने पण ऑमलेट मागवलं आहे जिनलच्या. मी ब्रेड ऑमलेट सांगितलं आहे, पोहा आहे, चाय, कॉफी आणि ब्रेकफास्टसुद्धा विथ व्ह्यू आहे. हा मस्तपैकी व्ह्यू आहे जो आपल्या रूममधूनच येत होता तो. ब्युटिफुल व्ह्यू आहे. तर भेटूया थोड्याच वेळात आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. मोरया मंगल मोती मोरया उंडे मामा की जय. क्योंकि हम ऐसे चले जाते तो उसमें कंप्लेंट करता तो मैंने फंस जाना था. बराबर मैं ठाणे गया तो अपने नाली में मेरे सर ऐसे बात है वो है कि मैंने आपकी ठाणे में कंप्लेंट की, मैंने ऐसे नाकोच्या अगोदर एक चेकपोस्ट लागलेली आहे. आता तिकडे नाव, नंबर आणि गाडीचे डिटेल्स तुम्ही कुठून आले का हे ते सगळं घेतलेलं आहे. आणि आता पुढचे चेकपोस्ट मला वाटतं पूमध्ये लागेल. आता निघूया पुढे. पहिला पू लागेल, पू नंतर नाको लागतं. आणि चेकपोस्ट आम्ही क्रॉस करतो आहे आता. ही आपली गाडी आहे 7374 MH04 LX मुंबई टू स्पिटी व्हॅली. हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. मी पूला पोचलो आणि पूला मी फ्यूल पंपवरती आहे. टँकची रेंज आहे 457, पण मी टँक फुल करून घेतो. आणि मला गुजरातची फॅमिली आहे, सर भेटलेत. सर जुनागडवरून आहेत. त्यांनी आपली गाडी बघितली सांगलाला जे इकडे पार्क केलेली, ते पण सेम हॉटेलमध्ये होते. सेम हॉटेलमध्येच होते. ते पण ताबोलाच चालल्यात. मी पण नाको करून ताबोला स्टे करणार. सो सर जी मिलते हैं फिर आगे. ओके सर, थैंक यू वेरी मच. बाय बाय. ताबो में मिलते हैं. ताबोमध्ये रेट आहे 97.29 पैसे. हॅलो एव्हरीवन, आता मी पोहोचलो खाप करून प्लेस आहे पूच्या पुढे. पूचे सेकंड चेकपोस्ट आम्ही क्रॉस केलेला आहे, त्याच्या पुढे आलेला आहे. आता पूर्ण माउंटन्स स्पिटी व्हॅली पण तुम्हाला असेच बघायला भेटतात. आता झाडं काही जास्त बघायला भेटणार, अल्पाईन ट्रीज वगैरे आता बघायला भेटणार नाही. आणि आता मी जी प्लेस आहे खाप, इकडे स्पिटी व्हॅलीचं आणि सतलुज नदीचा संगम होतं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला
प्रॉपर व्हिडिओमध्ये दाखवेन सुद्धा. आणि आमची जिनल आहे. कधी मूड असला ना फोटोग्राफीसाठी हिला सांगावं नाही लागत. एकदम स्वतः एकदम पोजेस बघा. आता पण बघा कसे नखरे असतात. म्हणजे ब्रिज के पास लिहिले तर चला तिकडे घेऊया फोटो. खाली नको तर पुढे जाऊ. तिकडे काय करायचं. नीचे नाही जाते मच्छी होती खाली. स्पीटी व्हॅलीमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम टू द स्पीटी व्हॅली. फायनली वी आर एंटरिंग टू द स्पीटी व्हॅली. इकडे एक चेकपोस्ट आहे. तो चेकपोस्ट जस्ट आता मी क्रॉस केला. 200 रुपयाची एक पावती वेगळी त्यांनी फाडली. फायनली आपण एंटर करतो स्पीटी व्हॅली. मुंबईवरनं प्रवास स्पीटी व्हॅलीचा. हॅलो, गुड इव्हनिंग. आता आम्ही जेवण करून ऑन द वे नाकोच्या 4 किलोमीटर अगोदर थांबलेलं, जेवण घेतलेलं आहे. आता आम्ही पोचलो आहेत नाकोला. स्कायसुद्धा ब्युटिफुल आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण क्लाउडसुद्धा आहेत. आता नाकोची मला वाटतं मॉनेस्ट्री आहे इकडे. नाको मॉनेस्ट्री आणि नाको लेक आहे ती बघून मग ताबोसाठी आपण मग इकडे गाडी पार्क केली. आणि ब्युटिफुल परिसर आहे. स्कायसुद्धा ब्युटिफुल आहे. फुल ब्ल्यू क्लाउडसुद्धा आलेले आहेत. हीच मेन मॉनेस्ट्री आहे ताबोची. चल बाबू मध्ये. चल बाबू. मॉनेस्ट्रीच्या मध्ये आहोत. आता आम्ही नाको विलेजमधून नाको लेक साईडला चाललो. कॉर्नरला आहे, एका साईडला आहे लेक. सगळी जुन्या काळातलीच घरं आहेत इकडे, दगडांची आणि पूर्ण मातीची वगैरे बनवलेली. आणि आपण पोहोचलो आहोत नाको लेककडे.
नाको लेकचं पाणीसुद्धा खूप क्लीन आहे, स्वच्छ आहे एकदम. ब्युटिफुल नाको लेक. मछली जग की रानी है. जिनल कुठे बसली बाबा तू? मी कुठे पोहोचले? नाकोलीला. नाको लेकला. नाको लेक. चला ना पप्पा बोटिंग करायला. चालू आहे. चालू नाही बेटा. स्थानिकांची घरं आहेत तिकडे वरती त्यांना स्वतःला राहायसाठी, आणि इकडे खाली गाईसाठी प्रत्येक घरामध्ये केलेलं आहे. कारण का बर्फाच्या नाही मला त्यांना मग खाली उतरून गाईला चारा वगैरे द्यायला ते बरं पडेल म्हणून त्यांनी खाली गाईसाठी प्रत्येक घराच्या इकडे केलेलं आहे. त्यांचे प्रेयर्स लिहिले आहेत स्टोन्सवर, त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेले आहेत. नाकोची साईट सीन झालेली. नाकोमध्ये जास्त काय पॉईंट नाहीत, नाकोमध्ये 2च पॉईंट आहेत. नाकोची छोटीशी मॉनेस्ट्री आणि नाको लेक आहे. आता आम्ही निघतोय ताबोसाठी, तर भेटूया आपण ताबोमध्ये. सी यू. आम्ही एक हॉटेल आता बघितलं, हॉटेल मैत्री समथिंग रेजन्सी आहे, तर ते आता फायनल करतो. सामान काढून घेऊया आता.